सियावर रामचंद्र की जय. रावणाच्या मनामध्ये तऱ्हेतऱ्हेचे विचार येत आहेत. काय आहे, जशी बुद्धी ना तसाच विचार, जेवढी क्षमता ना तेवढाच विचार. रावणाला वाटतंय आपण जर राम गेलाय असं सांगितलं तर, पुरावा दिला तर सीता रामाचा नाद सोडून देईल, आपल्याकडे येईल. आपल्याकडे आलेली सीता रामासाठी काय उपयोगाची, तो निघून जाईल. आणि मग सीताही मिळाली, रामही गेला, लंकाही वाचली, असं सगळं. स्वप्नरंजन करायला काय हरकत आहे. रावणाच्या डोक्यामधला हा विचार आपण जरासा नीट तपासला पाहिजे. म्हणजे पती मेला आहे हे कळल्यावर एखाद्या पतिव्रता स्त्रीचा आपल्या पतीविषयीचा विश्वास डळमळीत होऊ शकतो आणि ती परक्या पुरुषाला पती म्हणून स्वीकारू शकते, हे फक्त रावणाच्या डोक्यात येऊ शकतं, दुसऱ्या कोणाच्या नाही, फक्त रावणाच्या डोक्यात येऊ शकतं. म्हणजे एखादी स्त्री ही फक्त सुखासाठी, राज्य उपभोगासाठी असुसलेली आहे आणि आपण आपल्या मायेनी लोकाला फसवू शकतो असं रावणाला वाटतंय. म्हणून त्यांनी एका ताटामध्ये कपड्याने झाकून रामचंद्रांचं धडापासून वेगळं केलेलं शिर मायेनी बनवलंय आणि तो घेऊन सीतेकडं अशोक वाटिकेमध्ये गेलाय. अशोक वाटिकेत झाडाखाली बसलेली सीता रावणाच्या येण्याकडे लक्षही देत नाही. रावण आल्याची वर्दी सीतेला दिली जाते आणि रावण सीतेच्या समोर म्हणू लागतो, सीते, जो राम येईल असा विश्वास तुला आहे ना, त्या रामाला माझ्या सैनिकांनी पकडला ग आणि त्याचं मस्तक धडा वेगळं केलं. राम संपलाय. तुला खोटं वाटेल म्हणून माझ्या सैनिकांना आम्ही ते मस्तक आणायला सांगितलंय. बघ, तुला दाखवायला ते आणलाय. आणि त्या तबकातील रामाचं कटलेलं मस्तक सीतेला दाखवलंय. काही क्षण माता सीता बावरतात, घाबरतात. त्यांच्यासाठी हा बघा, कल्पनेत सुद्धा आपल्या प्राणप्रियाचा मृत्यू हा अस्वस्थ करत असतो. कल्पनेत सुद्धा. म्हणजे स्वप्नात जरी आपण बघितलं ना की आपल्या माणसासोबत काय वाईट घडलंय, तर जीव घाबरा होतो, एक कॉल करावा वाटतो, बोलावं वाटतं. तसं आहे. आपल्या प्राणप्रिय पतीचं कटलेलं मस्तक त्या ताटलीत बघून सीता घाबरली आहे आणि अत्यंत दुःखावेगामध्ये सीतेने या सगळ्या विषयामध्ये आपला शोक व्यक्त करायला सुरुवात केलेली आहे. मग आता सीतेचा प्रचंड विलाप सुरू आहे. विश्वास आहे पण विलाप आहे. कल्पनेत सुद्धा जे शक्य कल्पिलं नाही, ज्याची कल्पनाच मनात येत नाही, विश्वास आहे होणार नाही. हे रावणाच्या हातून रामचंद्रांचा वध म्हणजे शक्य आहे का? पण तरीही आपला पती या अवस्थेत दिसतो आहे म्हणून सीतेचा विलाप होतोय. आता रावणाला वाटतंय आपली इच्छा पूर्ण होणार, सीता रडते आहे. काय कल्पना असते बघा. म्हणजे नवरा मेलाय कळल्यावर बाई आता आपलीच, बस, बाकी काहीच नाही. संपलं वाटतं रावणाला, आता आपला डाव यशस्वी झाला. पण माता सीता विलापात सुद्धा म्हणतात की राम निघून गेल्यावर माझ्या आयुष्याला आता काय उरलंय, काहीच नाही ना, मीही जवळपास संपल्यात जमाय. आणि तुझं स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही रावणा, कधीच नाही. उगाच या सगळ्या असल्या गोष्टीचा विचार करू नकोस. तिळपापड उडतोय रावणाचा, तिळपापड. काहीही करा यशस्वी होतच नाही हो. कसंही करा सीता मिळतच नाही हो. काय करावं. शेवटी पुन्हा एकदा रावण मुदत देतोय. मुदत देण्यापलीकडे काय करू शकतो, काय करू शकतो, करता काय येणार आहे. बघ, विचार कर. राम तर आता संपलेला आहे
असं म्हणून रावण तिथून बाहेर जातो आणि जाता जाता तिथल्या सगळ्या राक्षसीला सांगतो की हिला समजावून सांगा, राम संपलाय, आता रावणाला स्वीकारण्याशिवाय पर्याय नाही आहे. तिथे सरमा नावाची एक राक्षसी आहे जी सीतेवर पुत्रीवत प्रेम करते. ते म्हणते, बाळ सीते, का घाबरतेस, का विलाप करतेस असा? ती म्हणाली, माता सरमा, बघा ना, रामचंद्रांचं तुटलेलं मस्तक मला रावणानं दाखवलंय, मी काय करू? ती मंद असं स्मित करत म्हणते, सीते, ही तर रावणाची माया ग. तुला माहिती आहे काय झालंय ते? नाही, सांगा ना. अगं, रामचंद्रांनी रामेश्वरावरून प्रचंड मोठा सेतू बांधून वानर सेनेसहित लंका गाठलेली आहे. लंकेच्या तीरावर, लंकेच्या अवतीभोवती वानर सेनेचा गराडा पडलाय. आता युद्धाचा प्रारंभ होणार आहे. या युद्धाचा प्रारंभ होण्यापूर्वी हे युद्ध टाळता येईल का, संपवता येईल का, याचा विचार करून रावणाने आपल्या मायेनी हे रामचंद्रांचं मस्तक तयार केलंय. ते तुला दाखवून फसविण्याचा प्रयत्न होता. पण तुझा रामावरचा विश्वास बघ, तू मान्यच केलं नाही आणि रावण निघून गेला. या अशोक वाटिकेच्या बाहेर रावण निघून गेल्यानंतर हे मस्तक टिकतंय का बघ. आणि खरंच रावण जेव्हा अशोक वाटिकेच्या बाहेर निघून जातो तेव्हा त्या मायेचा प्रभाव निघून जातो आणि तबकातलं मस्तक देखील गायब होऊन जातं. तेव्हा माता सीतेना खात्री पटते की नाही, रामचंद्रांचं असं होणं शक्यच नाही. रावण तंतनत निघून गेलाय. माता सीतेला सरमाकडून यातली वस्तुस्थिती सांगण्यात आली आहे. तेव्हा सीतेंच्या मनातला विश्वास अजूनच अधिक दृढ झालाय की आता युद्ध होणार आहे, रावणाचा खात्मा होणार आहे आणि माझे रामचंद्र मला घेऊन जाणार आहेत. आता काय, सीता आणि फसविण्याचा जो काही रावणाचा प्रयत्न होता तो तर यशस्वी झाला. रावण दरबारात आलाय, प्रचंड चिडलेला आहे. सगळा दरबार एकत्र केलाय आणि सांगितलंय की राम तर आलाय, आता आपण काय केलं पाहिजे सांगा. एक लक्षात घ्या, रावणाच्या आईचा वडील म्हणजे रावणाच्या हे आजोबा माल्यवान, हे माल्यवान राक्षस कुळातील. रावणाची आई केकसी ही माल्यवानाची कन्या आणि ती महर्षी विश्रवाची पत्नी. माल्यवानानेच लंका महर्षी विश्रवांना आपल्या मुलीसोबत लग्नानंतर दान केलेलं आहे. महर्षी विश्रवानी ही लंका आपल्या ज्येष्ठ पुत्र कुबेराला दिली होती. कुबेरानी या लंकेची निर्मिती घडवली होती, सोन्याची लंका केली होती. या माल्यवानाला असं वाटलं की आता ही लंका एवढी सुंदर झाली आहे, ती रावणाकडे असायला हवी, म्हणून त्याने रावणाला ही लंका परत घे असं सांगितलं. ती परत घेतली, कुबेराने दिलीही. रावण तिच्यावर राज्य करू लागला, त्रैलोक्याचा स्वामी झाला, अनेक लोकांना जिंकलं. तोच माल्यवान रावणाला आता सल्ला देतोय, राजन माझा ऐक. म्हणले, बोला नानाश्री, सांगा काय. हे लक्षात घे, राजा 14 विद्यांच्या मध्ये पारंगत असतो. राजा नीतिमान असायला हवा. नीतिमान आणि विद्येत पारंगत राजाच दीर्घकाळ राज्य करू शकतो. राजाला संधी कधी करायची, विग्रह कधी करायचा, आक्रमण कधी करायचं याचं ज्ञान असलं पाहिजे. आणि आता युद्धनीती हे सांगते आहे की रावणा, तू रामचंद्रांच्या सोबत तह करावा आणि सीतेला परत द्यावं. आपल्या आजोबांच्या मुखातून ही वाणी ऐकून
रावण जरासा संतप्त होतोय आणि पुढे काय होतंय ते बघूया पुढच्या भागात. सियावर रामचंद्र की जय.